मंडळ मांद्रे आणि कला व संस्कृती संचालनालय गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी हा संगीत समारोह आयोजित करण्यात आलेला आहे। अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचत आलेलो आहोत आणि आता या ठिकाणी मांद्रे गाव तसेच शेजारील गावातील कलाकारांनी आपल्या कारकिर्दीत जी काही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे। या सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे आहेत आपल्या गोव्यातील ज्येष्ठ संगीतकार आणि राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित झालेले आदरणीय दामोदर उर्फ भाई शेवडे सर। मी विनंती करतो आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांना की त्यांनी भाईंना आजच्या प्रमुख पाहुण्यांना सन्मानानं व्यासपीठावर घेऊन यावं। त्याचप्रमाणे व्यासपीठावरील अन्य मान्यवर आहेत डॉक्टर राजू पेडणेकर, पंडित राजारामबुवा मांद्रेकर स्मृती समितीचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे श्री वामन केळकर गायनाचार्य रामकृष्ण बुवा वझे सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष, तसंच श्री गोरख मांद्रेकर सर पंडित राजारामबुवा मांद्रेकर समिती म्हापसाचे सचिव। मी विनंती करतो सर्व मान्यवरांना की या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। ना मागे मित्र हो, कला क्षेत्रात उल्लेखनीय असं कार्य केलेले आजचे सत्कार मूर्ती आहेत आदरणीय मनोज गणपुले सर, प्रवचनकार प्रमोद गणपुले सर, माफ करा, श्री अच्युत मांद्रेकर ज्येष्ठ तबलावादक, श्री वैकुंठ नाईक नाट्य कलाकार, श्री रमेश शेडमांद्रेकर रंगभूषाकार, श्री शंकर उर्फ बाबू सोगडेकर भजनी कलाकार, श्री भालचंद्र उर्फ बाबल म्हामल नाट्य कलाकार, तसंच श्री सहदेव गावडे नाट्य कलाकार, श्री पांडुरंग गडेकर भजनी कलाकार, श्री नारायण साळगावकर नाट्य कलाकार आणि श्री रामनाथ पारसेकर भजनी कलाकार, सर्व ज्येष्ठ कलाकारांचं या ठिकाणी आम्ही मंडळाच्या वतीनं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाचे एक प्रमुख पाहुणे आदरणीय दामोदर शेवडे सर, खरोखरच एक पेडणे गावातील संगीत रत्न म्हणायला हरकत नाही। गुरुकुल संगीत संस्था स्थापन करून आपल्या गावामध्ये धारगळ येथील आपल्या निवासस्थानी गुरुकुल संगीत संस्थेची स्थापना करून त्यांनी शेकडो विद्यार्थी घडवले आहेत आणि हे विद्यार्थी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटका या विविध राज्यातील आहेत आणि संपूर्ण देशभर त्यांची भाईंची विद्या फिरत आहे। सर्व शिष्यगण ही कला पसरवित आहेत। खरोखरच एक सन्माननीय असं व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेलं आहे आणि त्यांच्याच हस्ते या सर्व ज्येष्ठ कलाकारांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे। मी विनंती करतो आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांना की त्यांनी भाईंना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं। आजच्या या संगीत समारोहाचे सर्वेसर्वा श्री गोरख मांद्रेकर पंडित राजारामबुवा मांद्रेकर समिती म्हापसाचे सचिव खरोखरच कठोर मेहनत घेऊन हे कार्य पुढे नेताना दिसतात। संपूर्ण गोवा राज्यामध्ये विविध ठिकाणी अशा प्रकारची संमेलनं प्रत्येक वर्षी आयोजित केली जातात आणि गोरख मांद्रेकर सरांचा ह्या प्रत्येक संमेलनामध्ये पुढाकार असतो।
त्यांचा एक गुण इथं नमूद करण्यासारखं आहे, तो म्हणजे वक्तशीरपणा. सगळी जी ठरलेली कामं आहेत ते वेळेमध्ये व्हायला पाहिजेत असा त्यांचा आग्रह असतो. आणि खरोखरच आज या ठिकाणी सगळेच कार्यक्रम दिवसभर संपन्न होत असलेले कार्यक्रम अगदी वेळेवर संपत आहेत आणि सर्व श्रोतेगणसुद्धा खुश आहेत त्यांच्या या कामगिरीवर. खरोखरच एक आदरणीय असं व्यक्तिमत्व. मी विनंती करतो प्रास्ताविक भाषण करावं. नमस्कार. गायनाचार्य रामकृष्ण बुवा वजे सांस्कृतिक मंडळ म्हापसा, पंडित राजाराम बुवा मांद्रेकर स्मृती संगीत समिती म्हापसा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मांद्रे, कला व संस्कृती खाते गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने गोव्यातील नामवंत कलाकाराच्या स्मरणार्थ हा संगीत समारोह सकाळपासून सुरू झालेला आहे. मित्रहो, आपण इथं फोटो पाहतात. खास संमेलनात गावात ठेवण्याचं कारण एवढंच आहे की नवीन पिढी जी आहे या पिढीना, तरुण कलाकारांना माहीत नाही की इथं थोर मोठे कलाकार गायनाचार्य रामकृष्ण बुवा वजे, अनेक असे लोकांना माहीत नाही की ज्यांनी संपूर्ण भारतभर आणि गोवाभर जे कार्य केलेलं आहे संगीत क्षेत्रात, ते एवढं मोठं उत्तुंग असं भरारी त्यांचं नेतृत्व आहे आणि कार्य आहे की मास्टर दीनानाथ मंगेशकर, पंडित वसंतराव देशपांडे, भालचंद्र पेंढारकर, बाबूराव पेंढारकर, मास्टर आनंद दामले, इथं जे वयोवृद्ध कलाकार आहेत त्यांना माहीत असेल ही नावं. या सर्व भास्करबुवा बकले, अनेक मोठे कलाकारांना 1960 पूर्वी मुंबईमध्ये मार्गदर्शन केलं. गोव्यात डिचोली आणि नागेशी येथे वास्तव्य करून गायनाचार्य रामकृष्ण बुवानी, म्हणजे असं आहे की एवढं मोठं अवलिया व्यक्तिमत्व की सुरश्री केसरबाई केरकर यांना प्राथमिक धडे दिले. ज्योत्स्ना बोहळे, गिरिजाताई केळेकर, मी अनेक नाव घेऊ शकतो. आज ज्या आघाडीच्या गायिका आणि कलाकार जे गोव्यात आणि भारतभर आहेत ते सर्व यांचे शिष्य आहेत. एवढे मोठे थोर कलाकार गायनाचार्य रामकृष्ण बुवा वजे. आणि एक मोठी देणगी त्यांची आहे ते म्हणजे 1960 पूर्वी जी फार जुनी नाटकं होती, संगीत नाटकं, त्यांना चाली देण्याचं, संगीत दिग्दर्शन करण्याचं कार्य त्यावेळी गोविंदराव अग्नी, गोविंदराव टेंबे अशी काय थोडी माणसं होती. त्यामध्ये अग्रगण्य नाव घ्यायचं जर असेल तर गायनाचार्य रामकृष्ण बुवा यांचं आहे. 1960 पूर्वी असं म्हणतात की मराठी रंगभूमीला सोन्याचे दिवस दाखवणारे असे महान कलाकार गायनाचार्य रामकृष्ण बुवा वजे होते. आम्हा खूप लोकांना माहीत नाही आहे. मोठमोठी नाटकं, शिक्का कट्यार, नेकजात मराठा, संन्यस्त खड्ग अशी मोठी नाटकं ज्यांना संगीत दिग्दर्शन या महान पुरुषाने दिलेले आहेत. हे सर्व कार्य आजची जी तरुण पिढी आहे या कलाकारांना, कला साधकांना माहीत असलं पाहिजे की यांचं मोठं योगदान आहे. गोव्यात आणि भारतभर मोठं कार्य असं केलेलं गायनाचार्य रामकृष्ण बुवा वजे. दुसरे कलाकार याच गावचे आपण सर्वांना माहीत आहे, पंडित राजाराम बुवा मांद्रेकर, अष्टपैलू कलाकार. म्हणजे 1950 आणि 1975 पूर्वी गोव्यात अनेक शिष्य निर्माण केले आणि खास त्यांची जे खासियत होती ते म्हणजे ते सर्व वाद्यामध्ये निपुण होते. तबला, हार्मोनियम, गायन, कथ्थक नृत्य, व्हायोलिन, बुलबुल तरंग, जल तरंग, तबला तरंग. काही तर माणसं वयोवृद्ध बसलेले आहेत. मी इथं पारसेकर इथे बसलेले आहे कलाकार. 1975 म्हणजे लहान मुलं माहीत नसेल आणि आपल्याला खूप मुलं माहीत नसेल. 1975 इथं त्यांचा सत्कार झाला. त्यावेळी भाई खलप होते. त्यांनी तबला तरंग वाजवलेला होता. तबला तरंग गोव्यात कुठं ऐकायला मिळतो? कोण कलाकार आहेत असा प्रश्न मी विचारतो. व्हायोलिन वादन, तबला तरंग, सतार अशा सर्व क्षेत्रामध्ये याचं कारण असं होतं की मुंबई जाऊन सर्व आयुष्य संगीतासाठी दिलं. आणि त्यावेळी आमच्याच पारशेगावचे एक महान कलाकार, मी एक का सांगतो, आपण पालक आहात,
मुलांचे आईबाप आहात, आपली मुलं तबला शिकतात, हार्मोनियम शिकतात. आपण पाहिलं तर लहान मुलांनी छान तबला वादन केला. पारसेच गावचे परशुराम बुवा पारसेकर मोठे कलाकार होते, जे सर्व कलामध्ये त्यांचं निपुणता होती. गोव्यातील प्रभाकर कारेकर असू द्या, जितेंद्र अभिषेकी असू द्या, अनेक कलाकार पूर्वी मुंबई जायचे आणि त्यांच्याकडे पहिल्यांदा राहायचे, नंतर दुसरीकडे सोय करायचे. असे महान कलाकार परशुराम बुवा पारसेकर यांच्याकडे पंडित राजाराम बुवा मांजरेकर यांनी शिक्षण घेतलं आणि 1975 पर्यंत आकाशवाणी पणजी येथे त्यांनी सेवा केलेली आहे. तिसरे महान पुरुष आहेत हरिभक्त परायण दामोदर बुवा केळकर. रसिक मित्र हो, नांदोडा डिचोली येथील श्रेष्ठ असे पुरुष ज्यांनी उत्कृष्ट पोर्तुगीज वेळेच्या वेळी या पोर्तुगीज लोकांना कसं हाकललं पाहिजे ते प्रबोधन करणारे एक उत्कृष्ट शिक्षक, एक उत्कृष्ट कीर्तनकार, एक उत्कृष्ट वाङ्मय लिहिणारे, साहित्य लिहिणारे असे कलाकार. आणि त्याहीपेक्षा गावातल्या आणि संपूर्ण गोव्यामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवणारे, आम्हाला गोवा मुक्ती झाला पाहिजे या दृष्टीने ठेवून अनेक लोकांना मार्गदर्शन करत होते, प्रबोधन करत होते. आणि त्याहीपेक्षा राष्ट्रपती, भारताच्या राष्ट्रपतीद्वारे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला होता. असे महान कलाकार दामोदर बुवा केळकर यांचा इथं स्मरणार्थ संमेलन होत आहे. आणि तिसरेच आणि चौथे आमच्याच गावचे इथंच राहणारे, इथं वर रस्त्यावर घर आहे, गोव्यात आणि भारतभर यांचं नाव होतं. खास करून गोव्यात ज्यांनी असं मोठं योगदान दिलेलं आहे, गायक, हार्मोनियम वादन, संगीत शिक्षक, संगीत दिग्दर्शक अशा अनेक नाटकांना त्यांनी चाली दिलेल्या आहेत. पंडित जयवंतराव मांजरेकर एक उत्कृष्ट गायक, कलाकार, शिक्षक, अनेक विद्यार्थी आहेत. आणि एक मोठी गोष्ट त्यांची आहे, जवळजवळ 10,000 नवीन रागिणी तयार केलेल्या आहेत. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आमचे दामोदरभाई शेवडे यांना माहीत आहे, नवीन राग जवळजवळ 25 वर्षापूर्वी इथं याच मंदिरात त्यांनी एक नवीन राग सादर केलेला होता, हार्मोनियम वादन, पंडित जयवंतराव मांजरेकर यांनी. गोव्यातील अनेक माणसं आली होती, अनेकांना माहीत नाही की कुठचा हा राग होता. म्हणजे अशी त्यांची ख्याती जयवंतराव मांजरेकर की उत्कृष्ट साथ संगत करायचे. मला मोठं भाग्य मी समजतो की जयवंतराव मांजरेकराबरोबर जवळजवळ 20 वर्ष मी शिवोली येथे लक्ष्मीनारायण मंदिरात कीर्तनाची साथ केली होती. कीर्तनकार पहिल्यांदा सर्व बुवा जयवंतराव मांजरेकरांना नमस्कार करायचे. त्यांना माहीत होतं की हे मोठं व्यक्तिमत्व आहे. आणि असे तऱ्हेचे गायन करायचे पूर्वरंग झाल्यानंतर की राग कळत नव्हता. त्यांची एक खासियत होती, गायन करतेवेळी अप्रचलित राग आणि अनवट ताल अशा तऱ्हेची खासियत त्यांची होती की कशा तऱ्हेचे तबलजीला कसं खाली उडवायचं, गायकांना कसं चकित करायचं, अशा तऱ्हेची कला पंडित जयवंतराव मांजरेकर यांच्याकडे होती, एक मोठे कलाकार. आणि त्यामुळे हे संमेलन करण्याचं हेच उद्दिष्ट आहे की या सर्व कलाकाराची माहिती या आपल्याद्वारे, आज जरी तुम्ही प्रेक्षक कमी असले तरीसुद्धा इतरांना ह्याची माहिती द्यावी, जेणेकरून हे थोर कलाकारांची या नव्या पिढीला माहिती व्हावी, या उद्देशानं हे संगीत संमेलन इथं आयोजित केलेलं आहे. आणि या प्रसंगी मी विनंती केली, पंडित दामोदरभाई शेवडे, एक आनंदाची गोष्ट आपण सर्वांना माहीत आहे की या वर्षीचा गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार पंडित दामोदरभाई शेवडे यांना प्राप्त झालेला आहे. आमचं भाग्य आहे की एक मोठे कलाकार, नाट्य कलाकार, गायक, शिक्षक, मी मागील 40 वर्षे त्यांना पाहतो की विविध भूमिका त्यांनी गोव्यात केलेल्या आहे, अनेक शिष्य निर्माण केले आहे. या प्रसंगी आपल्यातर्फे, या सर्व संस्थातर्फे मी त्यांचं इथं स्वागत करतो. बाकी इथं सर्व मान्यवर आणि आपण सर्व प्रेक्षक, मायबाप, आपल्या सर्वांचं मी इथं स्वागत करतो. कारण आपल्याला या सत्कार मूर्तीनंतर खास कार्यक्रम मुंबईहून इथे आलेले आहेत. आपण सर्वांनी इथं राहायचं आहे. माननीय पंडित ज्ञानेश पेंढारकर
आणि सौभाग्यवती निलाक्षी ताई पेंढारकर एक उत्कृष्ट गायक आहेत, त्यांचे उत्कृष्ट नाट्यगीत आम्हाला ऐकायला मिळणार आहेत. आपण परत एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. इथं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी विनंती करतो आमच्या मंडळाचे सदस्य प्रशांत मांद्रेकर यांना की त्यांनी ह्या समारंभाची सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावीत. नमस्कार. सर्वप्रथम सत्कार मूर्तीपैकी मी निमंत्रित करतो ज्येष्ठ शिक्षक, प्रवचनकार, कीर्तनकार माननीय श्री प्रमोद गजानन गणपुले सर. BA DTC पर्यंतचं शिक्षण, शिक्षक कमलेश्वर विद्यालय कोरगाव, पेठेचा वाडा कोरगाव. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. गोमंतकात एक आदर्श शिक्षक म्हणून आणि एक मार्गदर्शक म्हणून त्यांची ख्याती. भारत माझा देश आहे हे या प्रतिज्ञेचा भावार्थ सांगणारं त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. त्या पुस्तकातील एक पाठ इयत्ता 8वीच्या वर्गात आहे. रामायण, महाभारत, दासबोध, गीता आदी विषयावर त्यांनी प्रवचन केलेलं आहे. चिरंजीव राजू ही 7वी ते 12वी पर्यंतच्या वयोगटातील विद्यार्थ्यासाठी दैनिक गोमंतकमध्ये वर्षभर साप्ताहिक पत्र एक माला त्यांची प्रसिद्ध झाली. शिशु शिक्षण या विषयावर लेखन आणि व्याख्यानं त्यांनी दिली आहेत. पसायदान या विषयावर दैनिक नवप्रभामध्ये प्रत्येक ओवीवर एक याप्रमाणे सलग 9 आठवडे 9 लेख त्यांनी लिहिले. असे हे ज्येष्ठ शिक्षक, आदर्श शिक्षक प्रमोद गजानन गणपुले सर या ठिकाणी सन्मानित होत आहेत. सर 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 यानंतर निमंत्रित करतो मांजऱ्यातील ज्येष्ठ कलाकार, संगीत कलाकार श्री अच्युत मांद्रेकर. जन्म याच गावात, जयवंत मांद्रेकर यांचे ज्येष्ठ बंधू. घरातच संगीत कला आणि त्यामुळे त्यांच्यातही ही आवड निर्माण झाली. तबला आणि हार्मोनियम यांचे धडे त्यांनी आपल्या घरातच घेतले. थोर संगीतकार अनंत पारसेकर यांच्याकडे त्यांनी व्हायोलिनचे शिक्षण घेतले आणि त्याच्यानंतर गोमंतकात आणि गोमंतकाबाहेर अनेक कलाकारांना त्यांनी साथ संगत केली. अनेक तबलापटू त्यांनी घडवले. अनेक भजनी पथकांना त्यांनी मार्गदर्शन केलं. गोवा सरकारचा कला व संस्कृती खात्याच्या वतीनं त्यांना कलागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. आज या ठिकाणी शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि पुष्प प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. अच्युत मांद्रेकर. पुढील सत्कार मूर्ती श्री वैकुंठ नाईक. एक अजात शत्रू अशी त्यांची ख्याती. व्यवसाय, बांधकाम व्यावसायिक. मडगाव येथे त्यांनी बरेच वर्ष व्यवसाय केला, परंतु आपला गाव, आपला वाडा आणि खास करून भगवती सप्तेश्वर पंचायतनामध्ये जो शिमगोत्सव होतो, या शिमगोत्सवात नाईकवाडा नाट्य मंडळातर्फे अनेक वर्ष त्यांनी अनेक भूमिका सादर केल्यात. त्यांच्या या नाट्यकलेची सुरुवात प्रतिज्ञा कंकण या नाटकातनं झाली. रवळनाथ हौशी नाट्य मंडळ नैबाग येथे त्यांनी सुरुवातीस नाटकातनं भूमिका केली आणि तदनंतर आग्र्याहून सुटका, आग्र्याहून दख्खन या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. खास करून औरंगजेबाची भूमिका करणे हे त्यांची ख्याती होती. आज त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. श्री वैकुंठ नाईक. रमेश शेठ मांद्रेकर. शिक्षण, समाज, राजकारण, नाट्य, मूर्तिकला, रंगभूषा, सहकार
अशा विविध क्षेत्रामध्ये वावरणारं हे मांजऱ्यातलं चालतं बोलतं चतुरस्त्र व्यक्तिमत्व. प्रत्येक कार्यक्रम असो, समारंभ असो, रमेश भाऊंचा सहभाग नाही असा एखादाच कार्यक्रम संपन्न झाला असेल. मांजऱ्याच्या राजकारणातही ते सक्रिय होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मांजरेचे संस्थापक अध्यक्ष, मूर्तिकार म्हणून त्यांना गोवा राज्याचा सांस्कृतिक पुरस्कारही प्राप्त झाला आणि एक कुटुंब वत्सल म्हणून त्यांची ख्याती आहे. एक मोठं कुटुंब ते सांभाळतात आणि आपली कला, आपल्या वाडवडिलांची कला जपतात. त्याचबरोबर विविध नाटकांना रंगभूषाही करतात आणि एक रंगभूषाकार म्हणून आज त्यांची गोवाभर आणि एक मूर्तिकार म्हणून ख्याती आहे. श्री रमेश शेठ मांजरेकर या ठिकाणी सन्मानित होत आहे. पुढील सत्कार मूर्ती भजनी कलाकार आणि नाट्य कलाकार श्री शंकर उर्फ बाबूसो गडेकर. बाबूसो म्हणूनच ते आपणा सर्वांस परिचित आहेत. प्रकृती अस्वास्थामुळे ते आज हजर राहणार नव्हते, तरी पण आमच्या विनंतीला मान देऊन आज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. एक व्यावसायिक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्याचबरोबर भजन हा त्यांचा आवडीचा विषय. इथल्या पारंपरिक सप्ताहामध्ये भजन मधला माज पारकरी मंडळातर्फे भजन ते कितीतरी वर्ष सादर करतात. संगीत सौभद्रमध्ये अर्जुन आणि अमृत मोहिनीमध्ये नारद हे दोन संगीत नाटकातील भूमिका त्यांनी या ठिकाणी सादर केलेल्या. सह्याद्री सांगे कथाशंभूच्या ऐतिहासिक नाटकातही आणि आजही शक्य होईल त्याप्रमाणे आपल्या आरोग्याची साथ देत असताना ते भजनी सेवा बजावतात. शंकर बाबूसो गडेकर. यानंतर मी निमंत्रित करतो आपल्या आसकावडा येथील आपणा सर्वांचे परिचित भालचंद्र भामल उर्फ बाबल. बाबल इंजी म्हणूनच ते परिचित आहेत. 1955मध्ये या नाट्य कलाकाराचा नाट्य प्रवास सुरू झाला. वयाच्या 70मध्ये सुद्धा करिंती पूर्वमधील हिरोजी करण्याची त्यांची उमेद त्यांनी या नाटकामध्ये भूमिका करून साकार केली. गेल्या वर्षीही आम्हा सर्वांना ते सांगत होते की यंदाही मला करिंती पूर्व करायचं आहे, परंतु माझं कुटुंब मला साथ देत नाहीत आणि त्यामुळे ती भूमिका त्यांची तशी राहिली. त्यांची इच्छा होती, परंतु त्यांची प्रकृती अगदी खालावलेली आहे. आज या ठिकाणी हा गुणी कलाकार, यापूर्वी या कलाकाराचे पीर्ण या ठिकाणी अष्टगंध संस्थेतर्फे सन्मान झाला. अजूनही यौवनात मी असलेला हा तरुण नाटक म्हटलं की अंगावर त्यांच्या शहारे येतात आणि अदबीनं नाटकाबद्दलची आस्था बाळगतात. ते चौकशी करतात, अरे बाबा शिमग्याला नाटक कसलं, कोण कसली भूमिका करतोय. अजूनही नाट्यकलेमध्ये चिरतरुण असलेला हा गुणी कलाकार आपणा सर्वांना विनंती आहे की यांचं टाळ्यांच्या गजरात आपण अभिनंदन करूया. पुढील सत्कार मूर्ती श्री सहदेव सखाराम गावडे. गावडे गुरुजी म्हणूनच ते परिचित. 19 फेब्रुवारी 1943मध्ये त्यांचा जन्म झाला. व्यवसायाने, पेशाने शिक्षक, अनेक मातीच्या गुळ्यांना त्यांनी आकार दिला आणि कलाकार घडवले. शिक्षण त्यांचं मुंबई येथे झालं. 11वी SSCची परीक्षा ते उत्तीर्ण झाले आणि 17व्या वर्षापासून त्यांनी नाटकात अभिनय करण्यास सुरुवात केली. त्यांचे मोठे बंधू दिवंगत यशवंत गावडे यांचं मार्गदर्शनही त्यांना लाभलं. स्वराज्य रवी या नाटकातील त्यांची प्रेमाजीची भूमिका ही प्रथम भूमिका होती आणि नंतर करिंती पूर्वमधील बाजी हा त्यांचा बाजी प्रभू प्रसिद्ध झाला आणि जवळजवळ 25 ते 28 नाटकामध्ये त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या. आज या ठिकाणी ते सन्मानित होत आहेत. पुढील सन्मान मूर्ती पांडुरंग गडेकर, आणखी एक नाट्य कलाकार तसेच भजनी कलाकार. शिमग्यापासून मांजऱ्यात नाट्य महोत्सव सुरू होतोय. आपल्या वाड्यावरच्या अनेक नाटकामध्ये त्यांनी नाट्यकला जोपासली. अनेक नाटकामध्ये, ऐतिहासिक आणि सामाजिक नाटकामध्ये भूमिका केल्या. एक भजनी कलाकारही म्हणून त्यांची ख्याती आहे. सदोदित सर्वापासून लांब असलेले परंतु कलेशी प्रामाणिक असलेला हा कलाकार श्री पांडुरंग गडेकर या ठिकाणी सन्मानित होत आहे.
यापुढील नाट्य कलाकार श्री नारायण साळगावकर. अनेक वर्ष अनेक नाटकामध्ये त्यांनी भूमिका केल्या. ऐतिहासिक नाटकामध्ये खास करून मुसलमानी भूमिका करण्यात त्यांची ख्याती होती. त्याचबरोबर सामाजिक नाटकातही त्यांनी भूमिका केल्या आणि ही नाट्य परंपरा जोपासली. साळगावकर वडा मांजरे येथील ही नाट्य विभूती श्री नारायण साळगावकर या ठिकाणी सन्मानित होत आहे. निमंत्रित करतो रामनाथ पारसेकर यांना. मराठवाडा मांजरे येथील श्री रामनाथ पारसेकर एक ज्येष्ठ भजनी कलाकार. आज सकाळपासून ते या संमेलनास आवर्जून उपस्थित आहेत. गवळण गायनामध्ये त्यांचा हातखंडा. गणेशोत्सवात तसेच आपल्या पारंपरिक भजनी सप्ताहात भजनामध्ये त्यांना विशेष रस. कला अकादमी गोवा आयोजित भजनी स्पर्धेमध्ये आपल्या तरुण वयात या भजनी कलाकाराने अनेक वेळा स्पर्धेमध्ये आपला सहभाग दर्शविला. नाटकातही त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं निश्चितच वाटणार की यांनी पुरुष भूमिका केल्या की स्त्री भूमिका. अर्थातच ज्या वेळेला स्त्री भूमिका करणाऱ्या स्त्रिया सापडत नव्हत्या तेव्हा ती कामगिरी जी आहे ती स्त्री भूमिका करण्याची ती या रामनाथ पारसेकर यांनी पूर्ण केली आणि अनेक नाटकामध्ये स्त्रीय भूमिका केल्या. आज त्यांच्या कलेची दखल घेऊन या संमेलनामध्ये त्यांचा सन्मान होत आहे. सर्व सन्मान मूर्तींचं अभिनंदन आणि त्यांनी हा सन्मान स्वीकारल्याबद्दल धन्यवाद. फोटो घेऊन एक फोटो घेऊन फोटो घ्या. सोमनाथ फोटो घे. त्यांना उभे करू. यापुढील सूत्रे मी सोमनाथ पारसेकर यांच्याकडे सुपूर्द करतो. हॅलो. सर्व सत्कार मूर्तींना शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं आणि समृद्धीचं जावं अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. आता आजच्या या समारंभाचे प्रमुख पाहुणे गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार सन्मानित दामोदर भाई शेवडे यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आम्हाला थोडंफार मार्गदर्शन करावं. नमस्कार. आजच्या या थोर विभूतींच्या स्मरणार्थ आयोजित समारोहामध्ये व्यासपीठावरील उपस्थित श्रीमान गोरख मांजरेकर, त्यानंतर डॉक्टर राजू, त्यानंतर केळकर आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि 10 सत्कार मूर्ती तसेच आपण रसिक उपस्थित विद्यार्थी वर्ग, संगीत विद्यार्थी वर्ग, खरं म्हणजे आजचे जे सत्कार झाले
हा सत्कार सोहळा माझ्यासाठी एक विशेष आहे आणि एक फार जुनी आठवण आज इथे सांगावीशी वाटते. ती म्हणजे की सत्कार मूर्तींमध्ये जे प्रमोद गणपुले, त्यांच्याकडे माझं शालेय शिक्षण झालं, त्यांच्या घरी राहायला होतो. माझ्यावर बालवयात जे काही संस्कार व्हायला हवेत ते त्या वयात त्यांच्या घरातून झाले. त्यांचे वडील, त्यांची आई, ते स्वतः, ते माझे शिक्षकच होते त्यावेळी. आणि आज या प्रसंगी माझ्या हस्ते त्यांचा सत्कार व्हावा हे हा माझा बहुमान आहे असं मी मानतो. हा त्यांचा आशीर्वाद घेण्याची संधी मला इथे प्राप्त आयोजकांनी करून दिली, त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो. असे संगीत समारोह, असे संगीताचे कार्यक्रम आज कित्येक वर्ष गावागावातनं होत आहेत आणि प्रामुख्यानं श्रीमान गोरख मांजरेकर हे ह्या शास्त्रीय संगीताबरोबरच इतर लोकसंगीत, भजन, कीर्तन हे सुद्धा अशा समारोहामधून ते कार्यक्रम करतात, लोकांपुढे ठेवत आहेत. फक्त इच्छा हवी ती आपल्याला की अशा कार्यक्रमांना उपस्थिती लावणं, दाद देणं आणि हे कार्यक्रम यशस्वी करणं. आज बरीच तरुण मंडळी संगीतामध्ये आलेली आहे. मध्यंतरचा काळ थोडा उदासीन होता, उदासीन म्हणता येणार नाही, पण भजन, कीर्तन हे प्रकार किंवा हौसी रंगभूमीवर उत्सवाप्रित्यर्थ केली जाणारी संगीत नाटकं इथपर्यंत मर्यादित होता. आज शास्त्रीय संगीतामध्ये नवीन पिढी कार्यरत आहे हे बघून फार समाधान वाटतं. अशा नवीन पिढीनं हे समारोह आपल्यापुढे आदर्श ठेवून त्यांनी पुढे हे चालवायला पाहिजे, हे लोकांपुढे आलं पाहिजे. हे संगीत, शास्त्रीय संगीत काय आहे, त्यापासून आनंद कसा घेता येईल, प्रत्येक स्वरातनं आपण आनंद कसा शोधू शकतो, आपल्या भावना तिथे कशा कनेक्ट होतील, ह्या सगळा विचार ह्या तरुण पिढीने ही पुढील पालखी आपल्या खांद्यावर घेणं आणि त्याचं भोई होणं हे गरजेचं आहे. मी सगळ्या तरुण वर्गाला या प्रित्यर्थ आवाहन करेन की पुढे ही धुरा आपल्याला सांभाळायची आहे, तरी अशा कार्यक्रमांना निदान चांगल्या पद्धतीनं उपस्थिती लावून हे कार्यक्रम यशस्वी करावेत. आज ह्या कार्यक्रमाप्रित्यर्थ मला इथे हा सगळ्या अंगानं बहुमान दिला, त्याबद्दल आयोजक श्रीमान गोरख मांजरेकर आणि त्यांचे सहकारी यांना मी धन्यवाद देतो, आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद भाई. खरोखरच चांगल्या शुभेच्छा आपल्याकडून मिळाल्या. पुनश्च एकदा आपले धन्यवाद ऋण व्यक्त करतो. यानंतर पंडित राजारामबुवा मांजरेकर स्मृती समितीचे अध्यक्ष राजू पेडणेकर यांना विनंती करतो की त्यांनी ह्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. सन्माननीय व्यासपीठ, आज इथं एकूण 4 गुरुवर्यांचं एकत्रित करून संमेलन होत आहे. संमेलन जवळजवळ पूर्णत्वाला आलेलं आहे. नंतरचा जो कार्यक्रम आहे त्याच्यानंतर परत आम्ही आभार प्रदर्शन करणार नाही, म्हणून त्याच्यात सकट शेवटचं आधार प्रदर्शन असं समजावं. अगदी थोडक्यात आधार प्रदर्शन करीत आहे, कारण आता भाषणं ऐकून संगीत ऐकायला कान उत्सुक झालेले असणार. तेव्हा मी आज सर्वप्रथम या इथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मांजरे त्याचे अध्यक्ष तसेच सर्व सभासद यांचं सर्वप्रथम आभार मानतो, कारण त्यांच्या पूर्ण सहकार्यानेच आजचा हा एक चांगला सोहळा इथं होत आहे. त्याशिवाय कला व संस्कृती संचालनालय गोवा यांचं हे पूर्ण सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचाही आभार. तसेच आजचे राज्य पुरस्कार विजेते गुरुवर्य श्री दामोदर, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे भाई शेवडे म्हटले तरी जास्त लोक ओळखतात आणि ते खरेच भाई आहेत. गुरु कसे असावे त्यांचं एक चांगलं उदाहरण आहे.
त्यांना बघितल्यानंतर प्रसन्न वाटतं आणि ते आज आमचे मुख्य प्रमुख अतिथी असल्यामुळे आम्हालाही जास्तच आनंद आहे. त्यांचाही आभार. तसेच आजचे सगळे सत्कारमूर्ती, नावं घेत नाहीत, पुष्कळ नावे ऐकलेले आहे तुम्ही. तसेच ह्या कार्यक्रमात भाग घेतलेले सर्व कलाकार, आता पुढं घेणारे दोन्ही कलाकार. तसेच हा कार्यक्रम देणगीदाराशिवाय होत नाही. तर जेवढे देणगीदार आहेत त्यांचे सर्वांचाही आभार. मुख्य म्हणजे सगळ्यात जास्त आभार श्रोतेवर्ग ज्यांचे आहेत त्यांचे. कारण श्रोत्याशिवाय कुठलाही गायन वादनाचा कार्यक्रम सहजासहजी होऊ शकत नाही. तर त्यांचे मुख्य आभार. तसाच हा जो सभागृह आहे तो जिल्हा परिषद यांच्यामार्फत उपलब्ध झाला आहे, त्यांचाही आभार. तेव्हा आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. पुनश्च एकदा सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की त्यांनी सन्मानानं प्रेक्षकामध्ये आसनस्थ व्हावं. पुढील कार्यक्रम अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. सर्व संगीत प्रेमींना विनंती आहे की त्यांनी कृपया या ठिकाणी आसनस्थ व्हावं. या संगीत समारोहाचा आजचा शेवटचा कार्यक्रम पंडित ज्ञानेश पेंढारकर आणि श्रीमती नीलाक्षी पेंढारकर यांचा नाट्यगीत गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की त्या शांत बसून ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा.